Welcome all of you. In this video, we are going to learn about questioning. There are two types of the question. You can see on your screen the types of question. There are two types of question. The first type of question is WH question and another is yes no type question. But in this video, we are going to discuss about the second type, that is yes no type question. या तासामध्ये आपण येस नो टाईप या क्वेश्चन बद्दल शिकणार आहोत. जर हा प्रकार तुम्हाला आला तर डब्ल्यूएच क्वेश्चन हा लगेच तुम्हाला समजणार आहे. त्यामुळे पहिल्यांदा आपण येस नो क्वेश्चन बद्दल बोलूयात आणि नंतर आपण डब्ल्यूएच क्वेश्चन कडे वळणार आहोत. बट बिफोर दॅट I want to tell you what is the meaning of WH question and what is the meaning of yes no type question. The meaning of WH question is the question which start with WH word. It is called as WH question. ज्या प्रश्नाची सुरुवात WH शब्दाने होते, म्हणजेच तुमच्या समोर तुम्ही पाहू शकता देर आर सो मेनी WH वर्ड्स लाईक वेअर, व्हॉट, वेन, विच, वाय, हू और एक्सेट्रा. या शब्दांनी जर क्वेश्चनची सुरुवात झाली तर त्याला WH क्वेश्चन म्हणायचं. आणि जर क्वेश्चनची सुरुवात तुम्ही पाहू शकत असलेल्या या हेल्पिंग वर्बने झाली तर त्याला येस नो टाईप क्वेश्चन म्हणतात. आणि येस नो टाईप क्वेश्चन असं या क्वेश्चनला का म्हटलं जातं, कारण या प्रश्नाचं उत्तर एकतर येस असतं किंवा नो असतं. ओके, सो देर आर टू टाइप्स. फर्स्ट इज WH क्वेश्चन विच स्टार्ट्स फ्रॉम WH वर्ड अँड सेकंड टाइप इज येस नो टाइप क्वेश्चन विच स्टार्ट्स फ्रॉम हेल्पिंग वर्ब अँड हुज आन्सर इज ईदर येस और नो. So let's discuss about the yes no type question first. या तासामध्ये सुरुवातीला आपण फक्त yes no type question तयार कसे करायचे हे पाहणार आहोत आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण WH क्वेश्चन पाहणार आहोत. सो बघा, तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला एक वाक्य दिसतंय, ही इज जम्पिंग. जेव्हा तुम्हाला एखाद्या वाक्यापासून yes no type question तयार करायचा असतो तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला या वाक्यामध्ये दिलेलं हेल्पिंग वर्ब कोणतं आहे हे शोधता आलं पाहिजे. To make a yes no type question, first you have to recognize the helping verb given in the sentence. या वाक्यामध्ये जे वाक्य आहे he is jumping, या वाक्यामध्ये is हे हेल्पिंग वर्ब दिलेलं आहे. जर तुम्ही स्वतः हेल्पिंग वर्ब शोधू शकला तर येस नो टाईप क्वेश्चन तयार करणे खूप सोपं असतं. कसं सोपं असतं, तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे. जो हेल्पिंग वर्ब तुम्ही शोधलेला आहे, द वर्ड हेल्पिंग वर्ब विच इज रेकग्नाइज्ड बाय you have to put just that word at the beginning of the sentence. जो हेल्पिंग वर्ब तुम्ही शोधलेला आहात तो हेल्पिंग वर्ब तुम्हाला या ठिकाणाहून उचलून वाक्याच्या सुरुवातीला ठेवायचा आहे. पण हा सुरुवातीला येत असताना काही चेंजेस होतात. पहिल्यांदा ही मधला ही जो शब्द होता हा बिगिनिंग वर्ड होता वाक्यामधला आणि म्हणून त्यातला यच हा आपण कॅपिटल लिहित होतो. आता मात्र बिगिनिंग वर्ड चेंज झालेला आहे. इज हा बिगिनिंग वर्ड झालेला आहे अँड दॅट इज वाय वी हॅव चूजन आय ॲज अ कॅपिटल लेटर. सो वी हॅव टू चेंज दिस एच इन टू स्मॉल. सो तो चेंज मी आता करून घेतोय ही. आणि शेवटचा चेंज जो तुम्हाला करायचा आहे तो करायचा आहे फुल स्टॉप मध्ये, कारण आपण हा क्वेश्चन तयार केलाय. सो दॅट इज वाय वी हॅव टू चेंज फुल स्टॉप विथ द क्वेश्चन मार्क. नाउ इट इज युअर येस नो टाईप क्वेश्चन. इज ही जम्पिंग, आणि याचं उत्तर एकतर येस असेल किंवा नो असणार आहे. जर तो नाचत असेल तर ही इज जम्पिंग आणि तो नाचत नसेल तर ही इज नॉट जम्पिंग. ओके, सो लेट्स डिस्कस अबाउट द अनदर एक्झाम्पल. इट इज लाफिंग. अगेन the first thing you have to do is you have to recognize the helping verb from the sentence. Again, is the helping verb of this sentence. So first of all, what we will do, we will put this word at the beginning of the sentence. So let's do it. Okay, so I have put this word at the beginning of the sentence. Then second change we have to do about this I. We have to convert this capital I into small I. Okay, so let's do it. Okay, and last change now we have to convert this full stop with the question mark. Okay, now you can see the question again. Is it laughing? Now you can see there is one picture of a boy. Now what is he doing? He is jumping. And the question is also, is he jumping? हा जो मुलगा दिसतोय तुम्हाला हा उड्या मारतोय का? आता हा मुलगा खरंच उड्या मारतो आहे, त्यामुळे याचं उत्तर काय असेल? येस, ही इज जम्पिंग. Okay, now the second picture, there is someone who is sleeping and the question is it laughing? आता हा जो आहे
तो लाफ करत नाहीये, हसत नाहीये. मग तुमचं उत्तर काय असेल? नो, इट इज नॉट लाफिंग, इट इज स्लीपिंग. ओके. नाउ you can see there are 4 pictures on your screen. The first, there is one girl who is dancing and the name of this girl is Seema. आता या चित्राकडे पाहून जर आपल्याला सिंपल सेंटेन्स तयार करायचं असेल तर आपण असं करू शकतो, सीमा इज डान्सिंग. हे झालं सिंपल सेंटेन्स. अँड इफ वी वॉन्ट टू कन्वर्ट दिस सेंटेन्स इनटू येस नो टाइप क्वेश्चन, देन हाऊ कॅन वी कन्वर्ट? बघा, सिंपल सेंटेन्स काय होतं? सीमा इज डान्सिंग. आणि याचं रूपांतर जर येस नो मध्ये करायचं असेल तर ते असं होऊ शकतं, इज सीमा डान्सिंग? ओके. नाउ सी दिस सेकंड पर्सन, ही इज प्रकाश अँड ही इज वॉकिंग. Then the simple sentence will be Prakash is walking, and the yes no type question from this will be is Prakash walking? Okay. Now see the third picture. Here Meena is listening. आणि याचा yes no type question कसा होऊ शकतो? Is Meena listening? And last picture you can see John is reading. John is reading. आणि याच्यापासून yes no type question कसा होईल? Is John reading? हे झाले yes no type question, ज्याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब दिलं जातं. पण काही वाक्यांमध्ये हेल्पिंग वर्ब येतच नाही. फॉर एक्झाम्पल, हिअर यू कॅन सी वन एक्झाम्पल, ही प्लेज ऑन ग्राउंड. आतापर्यंत आपण काय करत होतो? दिलेल्या वाक्यामधलं हेल्पिंग वर्ब आपण शोधत होतो आणि त्या हेल्पिंग वर्बला आपण वाक्याच्या सुरुवातीला ठेवत होतो आणि पुढील वाक्य आहे असं लिहून शेवटी क्वेश्चन मार्क देत होतो. तेव्हा आपला येस नो टाइप क्वेश्चन तयार होत होता. मात्र इथं तुम्हाला येस नो हेल्पिंग वर्ब दिलेलाच नाहीये. मग अशा वेळेला करायचं काय? If there is no helping verb, you have to put your own helping verb out of these 3. जेव्हा एखाद्या वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब दिलेला नसतो आणि त्या वाक्यापासून तुम्हाला येस नो टाइप क्वेश्चन तयार करायचा असतो किंवा व्हर्बल क्वेश्चन तयार करायचा असतो, अशा वेळेला तुम्हाला या 3 हेल्पिंग वर्ब मधून एक हेल्पिंग वर्ब लिहावा लागतो. आणि हे 3 हेल्पिंग वर्ब कुठले कुठले आहेत? दीज आर डू, डज और डीड. हे 3 आहेत, डू, डज आणि डीड. आता याचा वापर कसा करायचा? वेन वी विल यूज दिस डू, आपण डू चा वापर कधी करणार आहोत? आता तुम्हाला दिलेल्या वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब दिसत नाही असं असेल तर तुम्हाला या वाक्यातील मेन वर्ब शोधावं लागेल, जे इथं आहे प्लेज. बघा, या मेन वर्ब वरूनच तुम्हाला या तिन्हीपैकी एक हेल्पिंग वर्ब निवडावं लागणार आहे. हे कसं निवडायचं? तर दिलेल्या वाक्यातील मेन वर्ब जर फर्स्ट फॉर्म मध्ये असेल तर तुम्हाला डू यूज करायचा आहे. दिलेल्या वाक्यातील मेन वर्ब जर फर्स्ट फॉर्म मध्ये असेल आणि त्याला यस किंवा ईएस प्रत्यय लागला असेल तर तुम्हाला डज यूज करायचा आहे. आणि दिलेल्या वाक्यातील हेल्पिंग वर्ब जर सेकंड फॉर्म मध्ये असेल तर तुम्हाला डीड यूज करायचा आहे. बघा, या वाक्यामध्ये जो हेल्पिंग वर्ब, जो मेन वर्ब आहे तो कुठला आहे? प्लेज. हा फर्स्ट फॉर्म मध्ये आहेच, पण त्याला यस हा प्रत्यय लागलेला आहे. अँड दॅट इज वाय वी आर गोइंग टू यूज दिस हेल्पिंग वर्ब, दॅट इज डज. आता हेल्पिंग वर्ब आपण यूज कुठं करतो? क्वेश्चन तयार करताना वाक्याच्या सुरुवातीला. तर मग या शब्दाला आपण वाक्याच्या सुरुवातीला घेऊयात. ओके. I take this word at the beginning of the sentence. Then some changes we have to do. The first change will be capital H will be converted into small h. Does he? आता अजून एक चेंज होणार आहे. हा प्लेज याला यस प्रत्यय लागला होता म्हणून आपण डज घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे हा जो यस प्रत्यय लागलेला आहे तो आपण काढून टाकायचा आहे. मग याचं काय होणार? प्ले. आणि शेवटचा चेंज जो फुल स्टॉप आहे, इट विल बी कन्वर्टेड इनटू क्वेश्चन मार्क. देन आवर क्वेश्चन विल बी, डज ही प्ले ऑन ग्राउंड? इट इज आवर yes no type question. Now let's discuss about the next example. You can see here there is a sentence and the sentence is they started a company. Again there is no helping verb. If there is no helping verb, we choose our helping verb from this list, do, does or did. To choose this we first recognize the main verb of the sentence. या वाक्यातला मेन वर्ब कुठला आहे? स्टार्टेड. ओके. त्याच्यानंतर आपण पाहतो की याचा फॉर्म कितवा आहे, पहिला आहे की दुसरा आहे? इट इज इन सेकंड फॉर्म. आणि जर हा सेकंड फॉर्म मध्ये असेल तर आपण याचा येस नो टाइप क्वेश्चन तयार करण्यासाठी डीड हा शब्द सुरुवातीला वापरतो. देन हाऊ कॅन वी मेक द येस नो टाइप क्वेश्चन? बिकॉज द मेन वर्ब इज इन सेकंड फॉर्म, वी यूज डीड एज आवर हेल्पिंग वर्ब एट द बिगिनिंग ऑफ द सेंटेन्स. Then some changes we have to do. We have to convert this capital T into small t. आता अजून एक चेंज होणार आहे. ज्याप्रमाणे मगाशी आपण यस प्रत्यय काढून टाकत होतो डज वापरल्याप्रमाणे, त्याचप्रमाणे या ठिकाणी पण स्टार्टेड
हा जो पास्ट फॉर्म आपण वर्बचा घेतलेला आहे तो चेंज करणार आहोत का? कारण हा टेन्स आपण या ठिकाणी डीडच्या स्वरूपामध्ये घेतलेला आहे. सो दॅट इज वाय वी आर गोइंग टू चेंज स्टार्टेड वर्ड विथ स्टार्ट. आपण याचा बेस फॉर्म घेणार आहोत. आणि शेवटचा चेंज कुठला असेल तर जो फुल स्टॉप आहे तो आपण कन्वर्ट करणार आहोत क्वेश्चन मार्क मध्ये. नाउ इट इज आवर येस नो टाइप क्वेश्चन. डिड दिस स्टार्ट ए कंपनी? ओके. नाउ सेकंड सेंटेन्स, शी हेल्प्ड पुअर पीपल. अगेन इट इज द सेम सेंटेन्स as we discussed here. No helping verb. The main verb is in second form. So that is why we can use did as our helping verb at the beginning of the sentence. And our answer will be did she help poor people? बघा या ठिकाणी काय काय चेंज केले. सुरुवातीला मी डीड घेतलं. का डीड घेतलं? कारण या ठिकाणी सेकंड फॉर्म मधला वर्ब होता. त्याच्यानंतर शीचा यस स्मॉल केला. हेल्प्ड हा जो शब्द होता याच्याऐवजी मी हेल्प घेतला, बेस फॉर्म घेतला. हा बेस फॉर्म का घेतला? कारण हा जो टेन्स आहे आपण हा इथं डीडच्या स्वरूपामध्ये वापरलेला आहे. आणि त्याच्यानंतर पुढचा जो पार्ट होता तो आहे असा लिहून मी शेवटी क्वेश्चन मार्क दिला. ओके. नाउ अनदर एक्झाम्पल, आय वर्क इन ऑफिस. अगेन there is no helping verb, so let's find the main verb. The main verb of this sentence is work. त्याच्यानंतर आपण शोधायचं आहे की हा पहिला फॉर्म आहे, सेकंड आहे, कुठला आहे. सो वर्क इज द फर्स्ट फॉर्म. हा आहे फर्स्ट फॉर्म. पण फर्स्ट फॉर्म साठी पण दोन शब्द आहेत इथं बघा. एक आहे डू आणि एक आहे डज. डज आपण कधी यूज करतो? जर या फर्स्ट फॉर्म असणाऱ्या वर्बला यस किंवा इयस प्रत्यय लागला असेल तर. या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय की याला यस किंवा इयस प्रत्यय लागलेला नाहीये. म्हणजे आपण कोणता शब्द वापरणार आहोत? कोणतं हेल्पिंग वर्ब वापरणार आहोत? तर डू. आता हे आपण कुठं वापरायचं आहे? तर वाक्याच्या सुरुवातीला. याच्यापासून यस नो टाइप क्वेश्चन कसा तयार होईल? डू आय वर्क इन ऑफिस. आता याच्यामध्ये चेंजेस कुठले कुठले आहेत बघा. डू चा डी कॅपिटल ठेवलेला आहे. मात्र आय या शब्दाचा जो आय आहे तो मी कॅपिटलच ठेवलाय. हा स्मॉल केलेला नाहीये. हा का स्मॉल केला नाहीये? कारण इंग्लिशच्या नियमानुसार जेव्हा जेव्हा आपण आय हे प्रोनाउन यूज करत असतो ते नेहमी कॅपिटल फॉर्म मध्येच येत असतं. आणि शेवटचा चेंज मी केलेला आहे, आय कन्व्हर्टेड दिस फुल स्टॉप इनटू क्वेश्चन मार्क. ओके. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुढचा प्रकार पाहणार आहोत क्वेश्चनचा, जो असणार आहे डब्ल्यूएच क्वेश्चन. या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतोय. आय होप यू हॅव अंडरस्टूड what is the yes no type question and how we can convert simple sentence into yes no type question. Thank you.